केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत तरी कुठे? ते लोकसभा किंवा राज्यसभेत उपस्थिती का लावत नाहीत? दिल्लीतल्या आंदोलकांवर झालेल्या कारवाईवरून होणाऱ्या आरोपांना ते उत्तर कधी देणार, असे अनेक प्रश्न विरोधक विचारतात। मात्र या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सरकारकडून कुणीच पुढे येत नाहीये। त्यामुळे विरोधकांच्या आरोपांची धार दिवसेंदिवस आणखीनच तीव्र होत चालली आहे। एकीकडे आंदोलकांविरोधात वापरलेल्या पॅलेट गनवरून सरकार आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत, तर दुसरीकडे त्याच पॅलेट गन संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं काही महत्त्वाच्या सूचना केल्या। काय आहेत त्या सूचना बघूया। लोकसभा असो किंवा राज्यसभा, विरोधी बाकांवर बसलेल्यांनी मोर्चा वळवलाय तो एकाच व्यक्तीकडे, ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा। परीक्षा सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं काल लोकसभेत वादळी चर्चा झाली। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमित शहांवर टीकेची झोड उठवली। That the so-called home minister of this country does not have the courage to come and sit here. He does not have the courage to come and sit here. Sir, please. I saw the home minister, sir. Carcade. Sir, I saw the carcade. 30 cars. With the home minister sitting inside the car. Like that. Looking. Shaking. राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी अमित शहांसाठी प्रश्नावली तयार ठेवली होती। आपके लोग आए, सादे कपड़ों में छात्रों को पीटने वाले लोग कौन थे? दिल्ली पुलिस किसके अधीन है? सीआरपीएफ एंड रैपिड फोर्स किसके आदेश पर काम करता है? इस पूरे घटनाक्रम का सर्वोच्च सूत्रधार कौन थे? कौन थे? अच्छा, मुझे मालूम नहीं। देश इन सवालों का जवाब चाहता है। अगर गृह मंत्री इनके जवाब नहीं दे सकते तो उन्हें इस्तीफा देना चाहिए। 20 जुलैला संसदेच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला, पॅलेट गनचा वापर करण्यात आला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या। ही कारवाई केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानुसारच करण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे। दरम्यान अमित शहांसह मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडण्यासाठी विरोधकांच्या हाती आयटी पॅलेट गन लागली आहे। पॅलेट गनच्या वापरावर बंदीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती। सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काही महत्त्वाच्या सूचना केल्या। पॅलेट गनच्या वापरासंबंधी केंद्र सरकारचे प्रोटोकॉल काय आहेत याची माहिती केंद्र सरकारनं घ्यावी। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टप्प्याटप्प्यानं बलप्रयोग करण्याबाबतची नियमावलीही सादर करावी। आंदोलनादरम्यान तैनात असलेल्या शीघ्र कृती दल आणि दिल्ली पोलिसांचे ड्युटी लॉग सुरक्षित ठेवावेत। शस्त्र आणि वापरलेल्या दारुगोळ्याचे सर्व रेकॉर्ड जतन करून ठेवावेत। मेटॅलिक पॅलेट गनच्या फायरिंगमुळे जखमी झालेल्या सर्व आंदोलनकर्त्यांवर दिल्ली सरकारनं उपचार करावे। दरम्यान पॅलेट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदीची मागणी अस्पष्ट आहे, त्यामुळे याचिकेत सुधारणा करण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या। एकीकडे पॅलेट गनवरून राजकीय फायरिंग सुरू असतानाच राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंनी मनुस्मृतीबाबत केलेल्या वक्तव्यावरून जोरदार गदारोळ झाला। ज्या मनुस्मृतीत शूद्रानं वेदपठण केल्यास जीभ हसडण्यासह कठोर शिक्षेचा उल्लेख आहे, त्या मनुस्मृतीला नव्या अभ्यासक्रमात स्थान देण्याचा घाट घातला जातोय। अशा आशयाचं वक्तव्य मल्लिकार्जुन खरगे यांनी करताच भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला। खरगेंचं वक्तव्य समाजात अशांतता निर्माण करणारं आहे, अशी टीका जेपी नड्डांनी केली आहे। लेकिन मेरा निवेदन है लीडर ऑफ ऑपोजिशन से कि वह तर्क के साथ भावावेश में न आए और भावावेश में ऐसे शब्दों का प्रयोग न करें जो असंसदीय है। अभी जो उन्होंने एक वाक्य यूज किया वह असंसदीय है, उसे कार्रवाई से निकालना चाहिए और आगे भी आप भावनाओं में न आए। अमित शहा स्वतः सभागृहात हजर राहून आरोपांना उत्तर देत नाहीत, तोपर्यंत विरोधकांना टीका करण्याची आणि सरकार विरोधात वातावरण निर्मिती करण्याची आयती संधी मिळत राहणार। त्यामुळे विरोधकांचे आरोप खोडून काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सभागृहात कधी उभे राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, दिल्ली।